नमस्कार, मी प्राची. द गिविंग सोल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. नुकत्याच रिलीज झालेल्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात मी एक छोटीशी भूमिका केली आहे. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा शूटिंगचा दिवस कसा होता आणि त्या फिल्मच्या सेटवर जाऊन दाखवणार आहे आणि मला या शूटिंग दरम्यान काय काय एक्सपिरियन्सेस आले ते पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला सेटवर फिल्मचा सेट कसा असतो किंवा एक शूटिंगचा डे कसा असतो तर ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघा. रीडिफाईन प्रॉडक्शन्स या प्रॉडक्शन हाऊसचा हा चित्रपट आहे आणि त्यांच्याच इंस्टाग्राम पेजवर ऑडिशन्स होणार आहेत पुण्यात. हे मी ही पोस्ट पाहिली होती आणि बाकी मेन कॅरेक्टर्सच्या ऑडिशन्स ऑलरेडी मुंबईला झाल्या होत्या. ऑडिशनला त्यांनी आपापलं स्क्रिप्ट तयार करून आणायला सांगितलं होतं आणि मराठी भाषा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता आली पाहिजे अशी पण त्यांची रिक्वायरमेंट होती. तर मी माझं जे स्क्रिप्ट तयार केलं होतं ते मी परफॉर्म केलं आणि मग साधारण आठवड्याभरानी मला त्यांचा फोन आला की तुमचं शॉर्टलिस्टिंग झालेलं आहे आणि तुम्हाला ऑगस्टमध्ये त्याचं डेट्सला काही शूट होणार होतं तर त्या डेट्सला तुम्ही अवेलेबल आहात का असं मला विचारलं आणि मग मी सांगितलं. आणि मेनली याचं शूटिंग पण पुण्यातच असल्यामुळे मी जास्त एक्साइटेड होते. तर आता आपण हा ब्लॉग जर तुम्ही पूर्ण बघत असाल तर तुम्हाला पुढे पुढे कळेल की सेट कसा होता आणि मग तिथे त्या दिवशी कोणत्या कोणत्या सीन्सचं शूट झालं, काय काय कॅरेक्टर्स होते, माझं काय कॅरेक्टर होतं, हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि हे सगळं जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे मी बाकी काही व्लॉग्स किंवा अजून पण काही कंटेंट अपलोड करीन तेव्हा तुम्हाला कळेल. आणि फिल्म मेकिंग ही खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे त्यामुळे ते सगळं मॅनेज करणं ॲक्च्युली खूप अवघड असतं. त्यामुळे सगळ्या कॅरेक्टर्सच्या शूटिंगच्या डेट्स, त्यांची अवेलेबिलिटी, ज्या लोकेशनवर शूट होणार आहे त्या लोकेशनची अवेलेबिलिटी सगळं त्यांना बघून ते शेड्यूल बनवावं लागतं. त्यामुळे मला पण असं थोडंसं बॅक अँड फोर्थ डेटसाठी थोडंसं हे वेट करायला लागलं किंवा कन्फर्म डेट मिळायला थोडा वेळ लागला. तर आता ती कन्फर्म डेट ऑगस्टमध्ये मला एक मिळाली आणि आता आपण त्या फिल्मच्या ॲक्च्युअल त्या दिवशीच्या लोकेशनवर म्हणजेच सेटवर जाऊन मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. ओके, तर आता आपण जाऊया स्वरगंधर्व सुधीर फडके या फिल्मच्या त्या दिवशीच्या लोकेशनवर आणि तिथे अजून कोणत्या कोणत्या सीन्सचं शूट झालं किंवा माझं कॅरेक्टर काय होतं हे तुम्हाला जर का बघायचं असेल तर हा व्लॉग पूर्ण बघत राहा. तर हे आहे त्या दिवशीचं लोकेशन. आत्ताच सगळेजण आलेली आहेत. आजची शिफ्ट सुरू झालेली आहे आणि आता त्यांचं सगळं सेटिंग वगैरे होणार आहे आणि आज दिवसभर आपल्याला इथेच घालवायचं आहे. आणि सेटवर पोचल्या आम्ही तिथल्या असिस्टंट डिरेक्टरला भेटले आणि तिच्याकडून माझा त्या दिवशीचा काय कॉस्ट्यूम आहे वगैरे तो सगळं तिने सांगितलं आणि मग लगेचच ब्रेकफास्ट आणि चहा प्यायला ऑफकोर्स. आणि दिवसाची सुरुवात चहानी झाल्यामुळे एकदम रिफ्रेश्ड वाटलं आणि सगळेच आर्टिस्ट किंवा टेक्निशियन्स पण त्यांनी पण सगळ्यांनी आधी आल्या ब्रेकफास्ट करून घेतला. आणि शूटिंगचा पूर्ण दिवस
सेटवरच थांबायला लागतं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमचा सीन जरी काही सेकंडचा असला, तुम्हाला एक वाक्य असू दे डायलॉग म्हणून, किंवा तुमचे बरेच सीन्स असू देत, किंवा अगदी तुम्ही ज्युनियर आर्टिस्ट किंवा मॉबमध्ये काम करणारे कलाकार असाल, तरीही तुम्हाला ते पूर्ण शिफ्ट टायमिंग संपेपर्यंत सेटवर थांबावंच लागतं. जसं इथे आमचं शिफ्ट टायमिंग सकाळी 8लाच सुरू झालं होतं आणि ऑफकोर्स 8पर्यंत तर थांबायचंच होतं. शिवाय जर 8पर्यंत सीन्स त्या दिवशी शेड्यूल असणारे कंप्लीट झाले नाही तर 8च्या नंतरही तुम्हाला थांबायला लागतं. त्यामुळे सगळ्या आर्टिस्टला पेशन्स हा खूप महत्त्वाचा आहे. आणि मग तुम्ही त्यातले मेन कलाकार आहात का साईड ॲक्टर्स आहात किंवा अगदी ज्युनियर आर्टिस्ट आहात, कोणी असलं तरी त्यांना ते पूर्ण शिफ्ट टायमिंग तिथे सेटवर प्रेझेंट राहावंच लागतं. कॉस्ट्युम्स पण सीन्सच्या सिक्वेन्स वाईज लावून ठेवत आहेत, म्हणजे आयत्या वेळेस ते पटकन सापडतात. शिवाय इथे कॉस्ट्युमला इस्त्री करणे किंवा नवीन कोणी आर्टिस्ट आला तर त्याचा कॉस्ट्युम फायनल करणं. शिवाय आता थोड्याच वेळात मुहूर्त होईल, म्हणजे त्या दिवसाचा पहिला सीन शूट होईल. मुहूर्ताला कॅमेऱ्याची पूजा झालेली आहे आणि सगळ्यांना प्रसाद पण देतात. कसा वेळ घालवला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्लॉग पूर्ण बघत राहा. पुढे आपण कोणकोणत्या सीनचं शूट होणार आहे किंवा त्या दिवशी त्या सेटवर कोणकोणते आर्टिस्ट आले होते ते पण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. मुहूर्त आणि लाईट्स, कॅमेरा असं सगळं सेटिंग झाल्यावर सीनचं शूट फायनली या बंगल्यात सुरू झालेलं आहे. हळूहळू सगळे कलाकार आले तिकडे आणि मग त्या सगळ्यांचे हेअर मेकअप झाल्यावर त्यांचे सीन्स हळूहळू त्यांचे सीन्स चालू झाले. आणि सीन्ससुद्धा एक सीन संपल्यावर पुढच्या सीनचं सेटिंग, लाईट्स, कॅमेराचे पोझिशन्स ते करायला पण मध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे 2 सीन जरी तुमचे असतील तरी तुम्हाला सीनच्या मध्ये किती स्पॅन थांबायला लागेल त्याचं पण काही गॅरंटी नसते. त्यामुळे मग असा फर्स्ट हाफ हळूहळू पुढे गेला आणि बघता बघता लंच टाईम झाला आणि मग सगळे एकत्र जेवायला बसले. हे बाकीचे कलाकार, हा राघव त्यांनी छोट्या श्रीधर फडकेचं काम केलं आहे, बाकीचे टेक्निशियन्स, आणि हिनी मृण्मयी देशपांडेच्या सख्या बहिणीचं काम केलं आहे. शिवाय सुनील बर्वे दादा आणि मृण्मयी. आणि मग यांचं जेवण झाल्यावर थोडा ब्रेकनी परत पुढचे सीन्स सुरू होती. लंच टाईम झाल्यावर मी जरा चौकशी केली की माझं सीन काय आहे आणि कधी असणार आहे. तर मला असं कळलं माझा सीन एकदम रात्री म्हणजे सनसेट नंतर असणार आहे. त्यामुळे आता मला थांबावंच लागणार आहे. आणि माझं नर्सचं कॅरेक्टर होतं. त्या चित्रपटात सुधीर फडकेंच्या शेजारी एका दवाखान्यात काम करणारी नर्स. आणि पूर्वीच्या काळात सगळ्यांकडे फोन नसायचे, त्यामुळे सुधीर फडकेंचे जे काही निरोपांची देवाणघेवाण आहे ती त्या शेजारच्या दवाखान्यातल्या फोनवरून व्हायची. त्यामुळे तिथे त्यांना फोन आलेला असतो आणि तो निरोप द्यायला मी त्यांना सांगायला येते, असा तो सीन होता. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे बघालच की माझा कॉस्ट्यूम, मेकअप कसा होता, माझा लुक कसा होता. त्यामुळे आता जेवणानंतरचे सीन्सचं शूटिंग चालू झालं आहे आणि पुढे पुढे मी कसा दिवस घालवला हे बघण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघत राहा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सो फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि मी मग मेकअप रूममध्ये गेले. ही मेकअप रूम आहे आणि थोड्याच वेळात माझं त्या मला साडी नेसवणार आणि मग माझा मेकअप सुरू होईल. आणि माझा मेकअप पण स्टेप बाय स्टेप कसा दिसतोय ते मी तुम्हाला फोटोतनं दाखवते. असा माझा लुक होता. आणि माझं हेअर आणि मेकअप झाल्यावर पण मला बराच वेळ तिथे थांबावं लागलं.
आणि माझा हेअर आणि मेकअप झाल्यावर पण मला वेटिंग तर म्हणजे ऑफकोर्स ते करावंच लागलं. त्यामुळे हेअर मेकअप झाल्यावर सुद्धा 3-4 तास मला माझा सीन नव्हता लागला. त्यामुळे मग मी त्या सेटवर काही लोक म्हणजे एक छोटा मुलगा होता त्याच्याबरोबर टाईमपास केला. सो फायनली माझा सीन शूट होणार आहे. गौरी इथे मगाशी जे कार्यकर्ते होते ते रेडी आहेत, बोलवून ठेव. जाने का टाइम बोल एंड पे पहले ये जरा अपना रेडी उधर कुछ अपन कोई डाउन तो पीछे नहीं कुछ नहीं करना ये ना लाइट है नहीं एकदम पीछे जो लेफ्ट में अपना 100 का 40 का पीछे बोर्ड पे जो इधर बोर्ड चला चला बोल. ठीक है क्लॅपिंग कनेक्शन है सायलेन्स ये अपने इसमें 5-6 था ना क्लॅपिंग कशांत करून टाक. इसमें हे सगळं सेटिंग चालू असताना फोटो पण चालू होते आणि मला त्या खिडकीत येऊन सुधीर फडकेंना एक निरोप द्यायचा होता, असा सीन होता. आणि अजून एक गोष्ट मला शेअर करायला आवडेल की अगदी रात्री 10-10:30 माझा सीन लागला आणि ॲक्च्युली माझा सीन म्हणजे फर्स्ट टेक ओके झाला आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की फर्स्ट टेक ओके झाला म्हणून, कारण ऑलरेडी सीन्स त्यांना पटपट संपवायचे होते आणि ऑलरेडी 10-10:30 झाले होते. माझा ऑलमोस्ट सेकंड लास्ट सीन होता आणि मग परत एक मेन आर्टिस्टचा सीन होता. त्यामुळे मी माझा सीन लगेचच आटपल्यामुळे सगळ्यांना एकदम छान वाटलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि माझ्यासाठी मी पण जे काय छोटं मोठं ॲक्टिंगचं काम केलेलं आहे त्या सगळ्यात हा फर्स्ट टेक ओके म्हणून पहिला माझा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे मला पण खूप छान वाटलं आणि स्वतः सुनील बर्वेंनी मला सांगितलं की खूप तू छान काम केलंस. त्यामुळे तो माझा एकदम दिवसभराचा पेशन्स आणि सगळं जे मी काय थांबले होते पेशन्स ठेवून तो कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग माझ्यानंतर एखादा सीन झाला आणि मग नंतर पॅकअपच झालं. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला एक साधारण फिल्म सेटवरचा ओव्हरव्ह्यू मिळाला असेल आणि या चॅनलवरचं बाकीचं पण खूप युजफुल कंटेंट आहे ते नक्की बघा. सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन करा. ओके, थँक्यू, बाय. आणि या चित्रपटाची अजून एक स्पेशालिटी म्हणजे यांनी सगळी गाणी ओरिजिनलच ठेवलेली आहेत, नवीन रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे. त्यामुळे सगळी ओरिजिनल गाणी आपल्याला परत एकदा म्युझिकल फिल्मद्वारे ऐकायला मिळतील. त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा.